हॅलो फ्रेंड्स, तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. तर ही जी शिवांशी आणि धीरजची स्टोरी आहे ती आजपासून अन्वी पाटील या चॅनलवरती पाहायला मिळेल. तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मायरा आणि तिचा भाऊ तो बोलत असतो आपल्याला आपली लक्झरी लाईफसुद्धा माघारी भेटणार. हां, निखिल हसत बोलतो. तशी मायरासुद्धा हसू लागते. पण तुला वाटत आहे तेवढं सोपं नाही. सेक्युरिटी असणार, त्यात ती धीरजची सगळ्यात जवळची आहे. रिस्क घेत आहोत खरं, पण परत प्रॉब्लेममध्ये पडू नये म्हणजे झालं. तो धीरज सोडायचा नाही आपल्याला, निखिल टेन्शनमध्ये बोलतो. त्याला सांगणारच कोण आहे? त्याला कळणारच नाही हे कोणी केलं आहे. आणि जेव्हा कळेल तेव्हा तर मी त्याची बायको झाली असेल, मायरा म्हणते. जेवढ्या विश्वासाने हा प्लॅन आखला आहे तेवढ्याच विश्वासाने सक्सेसफुल पण झाला पाहिजे म्हणजे बास. नाही तर दोघांचे काय हाल होतील काय माहिती. आवाजात बोलतो निखिल. स्वतःचीच घाबरत म्हणतो. काही बोललास का तू? मायरा म्हणते. नाही, मी कुठे काय बोललो? काही नाही. तू कर तुझा आनंद साजरा. निखिल करणारच आहे. आता चल. मायरा उठतच बोलते. कुठे? निखिल म्हणतो. कामाला. आत्तापासूनच सुरुवात करावी लागेल. असं बोलून ती त्याचे काही न ऐकताच त्याच्या मानेला धरून त्याला घेऊन निघते. अगं मला तरी सांग, आपण कुठे जातोय? निखिल कारमध्ये बसतच बोलतो. शिवांशीच्या कॉलेजजवळ. कार घे, मायरा म्हणते. काय? अगं तू वेडी तरी नाही ना झाली? त्याचे बॉडीगार्ड असतील, तिच्यावर लक्ष ठेवून. आपण असं त्यांच्यासमोर तिच्यासमोर गेल्यावर आपल्याला जिवंत तरी ठेवतील का? निखिल, जास्त तोंड चालवू नकोस. तिच्याजवळ सध्या तरी कोणतेही बॉडीगार्ड नसणार आहेत, कारण अजून कोणाला माहीत नाही ती धीरजची वाईफ आहे ते. आणि राहिला तिला भेटायचा तर कोणाला हौस आली तिला भेटायची. आपण फक्त लांबून तिच्यावर लक्ष ठेवायचं आहे, कळलं? मायरा बोलते. आणि त्याला पुढे बोलून न देता कार तिच्या कॉलेजजवळ घ्यायला सांगते. दुपारपासून दोघंही तिच्या कॉलेजपासून अंतर ठेवून कारमध्ये बसून लक्ष ठेवून होते. मायरा, मला जाम बोर झाले यार, निखिल म्हणतो. मग मी काय करू? तुझ्या फोनमध्ये गेम खेळत बस, नाही तर जा स्नॅक्स घेऊन ये तुला आणि मला. मायरा, किती हा हलकटपणा. मायरा त्याच्या हातात पैसे ठेवत बोलते. तसा तो तिला स्माईल देत कारमधून बाहेर पडतो. त्याचवेळी इकडे धीरजची कार तिच्या कॉलेजजवळ येते. त्याच्या कारमध्ये आधीच रोहित, प्रिया आणि रिया असतात. त्यांना आज स्कूल आणि कॉलेजला सुट्टी असते. धीरज घरी जाऊन चेंज करून त्यांना घेऊन तिच्या कॉलेजजवळ आला होता, का तर त्यांना उशीर होऊ नये. कॉलेजला सुट्टी असली तरी टीचर्सच्या काही महत्त्वाच्या मीटिंग्स होत्या, त्यामुळे ती कॉलेजला आली असते. धीरजने कॉलेज बाहेर आलोय असा मेसेज करताच ती सगळ्यांच्या आधी बाहेर त्याच्या जवळ जाते. इकडे शिवांशीला आलेलं बघून मायराच्या मुठी घट्ट होतात. हे काय सगळे चालात? शिवांशी म्हणते. त्याच्यानंतर आता इथे हो, आता इथूनच आपण निघायचं आहे. त्या दोघी एकसाथ बोलतात. पण मी म्हणजे अजून मला कपडे चेंज करावे लागतील, शिवांशी म्हणते. आणि त्याच्यानंतर काही हरकत नाही, आपण मॉलमध्ये चेंज करू, धीरज तिचा हात पकडत बोलतो. तशी ती पण ओके म्हणते आणि धीरज कार मॉलकडे घेतो. मायरा, यामधले तुला कोणते हवे आहेत? निखिल तिच्या पुढे चिप्स पॅकेट धरत बोलतो. इडियट, बस लवकर. ती बघ धीरजची कार, तिचा पाठलाग कर लवकर. मायरा त्याच्या हातातील चिप्स बँक सीटवर टाकत बोलते. निखिलसुद्धा तिचं ऐकून त्याची कार धीरजच्या बॉडीगार्डच्या मागे घेतो. तो कार अशा प्रकारे चालवतो की त्यांना कळत नाही की ते त्यांचा पाठलाग करत आहेत. मास्क लावतो आणि नंतर कारमधून उतरतो. त्याच्या मागे बाकीचे पण आनंदात उतरतात. चला, आधी तुमच्या बहिणीसाठी ड्रेस घेऊ, मग बाकीची शॉपिंग करूयात, धीरज त्या सगळ्यांना म्हणतो. येस भाई, दोघी खुश होतच बोलतात. भाई,
मला जास्त काही खरेदी करायचं नाही, त्यामुळे मी थोडं फिरून गेम सेक्शनमध्ये जाणार आहे. तुमचं झालं की तिथेच या, रोहित म्हणतो. ओके, धीरज बोलतो तसा रोहित जातो आणि हे बाकीचे शिवांशीसाठी ड्रेस घ्यायला जातात. इकडे मायरा आणि निखिलसुद्धा स्वतःचा अवतार बदलून मॉलमध्ये येतात. कोणाला चेहरा दिसणार नाही असं त्यांनी स्वतःला कव्हर केलेलं असतं. लेडीज सेक्शनमध्ये आल्या आल्या प्रिया आणि रिया शिवांशीच्या हाताला धरून ड्रेस सिलेक्ट करायला जातात. वहिनी, आज आम्ही तुझ्यासाठी ड्रेस सिलेक्ट करणार. तिच्यासाठी ड्रेस बघत दोघीही असतात. ठीक आहे, ती सुद्धा हसून होकार देते. धीरज बाजूला उभा राहून त्यांना बघत असतो. दोघी पण शिवांशीसाठी मस्त फ्लावर प्रिंटेड वन पीस सिलेक्ट करतात. शिवांशी लगेच तो ट्राय करते. धीरजलाही तो ड्रेस खूप आवडतो, म्हणून मग ती तोच घालते. इथून तिथून निघून ते सगळे गेम सेक्शनमध्ये येतात. तर रोहित आधीच तिथेच असतो. प्रिया आणि रिया लगेच त्याच्या दोन्ही बाजूला बसून त्याच्याबरोबर गेम खेळू लागतात. आता त्यांची मस्ती कमी आणि एकमेकांना टक्कर देणं जास्त चालू होतं. धीरज पण शिवांशीला घेऊन एका बाजूला जातो. तिथे ते दोघंच गेम खेळत असतात. त्यातसुद्धा त्यांची गेम कमी आणि रोमॅन्स जास्त चालू असतो. त्यांच्या मागे मागे मायरासुद्धा आली असते. ते दोघं पण त्यांच्यापासून थोड्या अंतरावर बसलेले असतात. त्या दोघांनाही धीरज आणि शिवांशी दिसत असतात. अहो, ही चीटिंग आहे, असा गेम नसतो खेळायचा. शिवांशी त्याच्या हातातून तिचा एक हात सोडवत बोलते असं काही नसतं आणि मी तुला कुठे अडवलं आहे? हवं तर तू माझा हात धरून मला अडव, मी नाही काही बोलणार तुला. धीरज तिचा हात अजून घट्ट पकडत मिश्किल हसतच बोलतो. तुम्हाला माहीत आहे ना मला हे जमणार नाही, म्हणून मुद्दामच चालू आहे ना तुमचं. मला माहीत आहे, फुगवत बोलते शिवांशी. अरे मग दुसरं काही कर, तुला जे जमेल ते कर, धीरज बोलतो. मला हवं ते करू नका, परत मला काही बोलायचं नाही, शिवांशी म्हणते. नाही बोलणार, मला सुद्धा बघू दे तू काय करणार आहेस ते, धीरज तिच्याकडे बघतच बोलतो. शिवांशी आजूबाजूला बघते तर सगळे आपल्या नादात असतात. त्यात एक बाजूला कोपऱ्यात बसल्यामुळे तिथे जरा अंधारच असतो. जो काही आहे तो फक्त कम्प्युटरचा उजेड असतो. धीरज सध्या तरी तिचा एक हात पकडून गेमकडे लक्ष देत असतो. त्याच संधीचा फायदा घेऊन शिवांशी त्याच्या जवळ सरकत त्याच्या कानाच्या पाळीवरून ओठ फिरवत ते ओठ तसेच त्याच्या गालावरून ओठांपर्यंत आणते आणि त्याच्या नजरेत बघत त्याच्या खालच्या ओठाचा घाव घेते आणि लगेच बाजूला होते. धीरज तर कधीच शॉकमध्ये गेला असतो. शिवांशी असं काही करेल याची त्याला कल्पनाच नसते. जेव्हा तिने त्याच्या कानाच्या पाळीवर ओठ टेकवले तेव्हाच तो फ्रीज झाला आणि तिचा स्पर्श फील करू लागला. तिच्या हातावरची पकड तर कधीच लूज झाली होती. शिवांशी गालात हसतच हात सोडवते. ये मी जिंकले, शिवांशी खुश होत बोलते आणि तिच्या आवाजाने धीरज भानावर येतो. अजिबात नाही, तू चीटिंग केली आहेस, धीरज बोलतो. तुम्हीच सांगितलं होतं ना काही केलं तरी चालतं, मग आता का, शिवांशी म्हणते. मला काय माहिती तू असं काही करशील, धीरज बोलतो. मला जे जमतं ते मी केलं, शिवांशी म्हणते. असं का, तुला जे जमतं ते तू केलंस, मग आता जे मला जमतं ते मी करतो, असं बोलून तो सरळ तिला ओढून मांडीवर बसवतो. अहो काय करताय, सोडा मला, बघेल कोणीतरी, शिवांशी डोळे मोठे करतच बोलते. आणि त्याचनंतर तू केलं तेव्हा तू विचार नाही केला, विचार आला का तुला, करत विचारतो, धीरज भुवया वर करत विचारतो. अहो मी जास्त कुठे काही केलं नाही आणि लगेच बाजूला झाले ना मी, शिवांशी म्हणते. मग तेच बोलतोय मी, तू जास्त काही केले नाहीस त्यामुळे आता मी करतो. धीरज तिच्या ओठांवर अंगठा फिरवत बोलतो.
की तेवढ्यात रिया आणि प्रिया भाई ओरडत त्याच्या जवळ येतात. त्यांच्या अशा अचानक येण्याने दोघं पण दचकतात आणि बाजूला होतात. त्या दोघांना तसं बघून तर तिचा राग वाढतो आणि ती जागेवरून उठून बोलायला जाणार त्याआधीच निखिल तिच्या हाताला धरून बाहेर आणतो. निखिल, तू मला बाहेर का आणलंस? मायरा त्याच्यावर चिडत बोलते. आता काय करणार होतीस तू? तुझ्या अशा वागण्याने आपल्या सगळ्या प्लॅन फसला असता. कळतंय का तुला काही? निखिल मायराला म्हणत असतो. मग मग काय करू मी? मला कधी असा मॉलमध्ये घेऊन गेला नाही आणि तिच्याबरोबर मस्त फिरतो आणि ती माझ्या धीरजच्या जवळ जात आहे. मायरा रागातच म्हणते. हे बघ, शांत राहा तू फक्त शांत राहा. चिडून काही होणार नाही. आपल्याला जे पाहिजे ते मिळणार नाही. त्यामुळे सध्या शांत राहणंच योग्य आहे. निखिल तिला समजावत असतो. ठीक आहे, आता शांत आहे मी, पण माझी वेळ येईपर्यंत. एकदा का माझी वेळ आली ना की सोडत नाही तिच्या त्या सायराला. तुला करायचे ते कर, पण आता शांत राहा. चला एका बाजूला थांबून त्यांची वाट बघू. निखिल तिला घेऊन एका बाजूला बसतो. भाई चल ना, मला खूप भूक लागली आहे, रिया धीरजला म्हणते. हा भाई, मला पण, प्रियाही बोलू लागते. दोघी पण धीरजच्या दोन्ही बाजूने मिठीत जात बोलतात. रोहित आहे ना, त्याला घेऊन जायचं. तुम्हाला भूक लागली होती तर. धीरज दोघींच्या डोक्यावर हात फिरवत बोलतो. नको, आम्हाला तो नको, तू पाहिजेस, तूच चल. दोघी बोलत असतात. तेवढ्यात रोहित तिथे येतो. धीरज त्याला नजरेने काय झाले विचारतो. काही नाही, माझ्याबरोबर सगळ्या गेम्समध्ये चीटिंग करूनसुद्धा हरल्या म्हणून मूड ऑफ आहे. त्यात हरूनसुद्धा माझ्यावरच दादागिरी चालू आहे त्यांची. रोहित धीरजला सांगतो. प्रिन्सेस, तो विनर आहे तर ॲक्सेप्ट करा, आणि गेम आहे फक्त. एवढं सिरियसली का घेत आहात? एवढ्याशा गोष्टीवरून तुम्ही भांडणार आहात का आता? धीरज बोलतो. त्यावेळी आता त्या दोघीही म्हणतात की सॉरी. दोघी एकसाथ बोलतात. इट्स ओके, रोहित हसतच बोलतो. चला आता भुका लागल्या आहेत ना, काहीतरी खाऊ आणि मग मूवी बघू, धीरज म्हणतो. ओके भाई, दोघी हसतच बोलतात. सगळेच मॉलमधल्या फूड सेक्शनमध्ये स्नॅक्स खायला जातात. स्नॅक्स खात खात मज्जा मस्तीसुद्धा चालू होते. थोडा वेळ तिथे घालून हे सगळे मूवी बघायला जातात. त्यांच्यावर लक्ष ठेवून असलेले मायरा आणि निखिलसुद्धा त्यांच्या मागे मागेच ते सगळे नवीन आलेली मूव्ही नवरा माझा नवसाचा 2 बघायला जातात. रोहित, प्रिया, रिया, शिवांशी आणि तिच्या बाजूला धीरज असे सगळे लाईनमध्ये बसतात. पण बसताना धीरज शिवांशीला रियापासून एक खुर्ची सोडून बसायला सांगतो. शिवांशी त्याचे ऐकून एक खुर्ची सोडून बसते आणि तिथे तिची पर्स ठेवते. तिथेच धीरज तिचा हात हातात धरून बसतो. थिएटरमध्ये पूर्ण अंधार असतो. मूव्ही चालू असल्याने सगळ्यांचे लक्ष मूव्हीकडे असते. पण आपल्या धीरजला मूव्हीत काहीच इंटरेस्ट नसतो. त्याचं लक्ष तर त्याच्या हिरोईनकडेच. धीरज तिच्या पकडलेल्या हातावर अंगठा घासत असतो. त्यामुळे ती उत्तेजित होते, पण ती त्याला इग्नोर करत मूव्ही बघते. म्हणून मग धीरज तिच्या कानाच्या मागून एक बोट फिरवत सरळ तिच्या कॉलरवर बोनवर आणतो. अहो, काय चालू आहे तुमचं? शिवांशी हळू आवाजात त्याच्याकडे बघत बोलते. अंधारात तिला तो नीट दिसत नाही. मगाशी राहिलेलं माझं काम पूर्ण करत आहे, तू मूव्ही बघ ना. धीरज परत तिचं बोट कॉलर बोनवरून फिरवत कानाच्या मागे नेतो. तुमच्या अशा वागण्याने मी मूव्ही कसा बघू? शिवांशी धीरजला म्हणते. कसा पण बघ, मला नको सांगू, धीरज तिला बोलतो. धीरज आता तिच्या कानाच्या पाळीवर ओठ फिरवत असतो. अहो, आता ते शिवांशी पुढे काही बोलणार तेवढ्यातच धीरज तिच्या ओठांवर बोट ठेवतो. आणि त्याचनंतर बॉस तिथे मायरा आणि तिचा भाऊ निखिल होते. आम्ही त्यांना पकडून खाली पार्किंगमध्ये आणले आहे.
गुरु धीरजला सांगत होता. सध्या धीरज गुरुबरोबर दुसऱ्या मार्गाने खाली जात असतो. मगाशी त्याने दुसऱ्या तिसऱ्या कोणाला नाही तर मायराला बघितले असते आणि तेव्हाच मायराने सुद्धा त्याला बघितले असते. त्याने मागे वळून बघितलं तेव्हा ती तिथे नसते. धीरजला माहीत असतं त्याचा भास नव्हता, म्हणून तो गुरुला मेसेज करून तिला शोधायला सांगतो. धीरज गुरुबरोबर पार्किंगमध्ये येतो. तिथे मायरा आणि निखिलला चेअरवर बसवलं असतं आणि त्यांच्या बाजूने सगळे गार्ड्स गोल करून उभे असतात. धीरजला बघता क्षणी मायरा लगेच त्याच्याकडे पळत जाते. धीरज, मी तुला किती मिस केलं. कुठे होतास तू? आणि तू त्या मुलीबरोबर काय करत आहेस? तिला सोडणार होतास ना? मग तिच्याबरोबर काय करत आहेस? मायरा त्याच्या गळ्यात पडत बोलते. मायरा लिसन मी. धीरज तिला लगेच स्वतःपासून बाजूला करतो. तशी मायरा त्याला बघतच राहते. आणि त्यानंतर, आता खूप उशीर झाला आहे, तू घरी जा. आपण उद्या बोलू. उद्या मी तुझ्या फ्लॅटवर येईन तुला भेटायला, तेव्हा बोलू, ओके? धीरज तिला बोलतो. त्यानंतर, का? आत्ता बोल. मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत, मायरा म्हणते. मायरा, उद्या तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देईन मी, पण प्लीज तू आता इथून जा, धीरज मायराला म्हणतो. धीरज, तिच्या प्रेमात पडलायस ना तू? ती आवडते ना तुला? बोल ना, मायरा म्हणते. मायरा, तुला एका भाषेत सांगितलेलं कळत नाही का? मला उकसवण्याचा प्रयत्न करू नकोस. तुझ्या या भावाला घे आणि निघ. आपण उद्या बोलू. धीरज तिच्या हाताला घट्ट पकडून रागात बोलतो आणि झटक्यात तिचा हात सोडून देतो. या दोघांना व्यवस्थित यांच्या घरी पोहोचवा, धीरज आपल्या बॉडीगार्डला सांगतो आणि तिथून निघतो. गुरु, या दोघांवर लक्ष ठेव. धीरज चालत चालत गुरुला ऑर्डर देतो. ओके बॉस. गुरुसुद्धा लगेच निघतो. धीरजला आता मायराबरोबर बोलायचं नसतं. त्याला तिला शांतपणे सगळं समजवायचं असतं, जेणेकरून ती त्याला समजून घेईल. आणि आता ती वेळ नाही हे त्यालाही ठाऊक असतं. मायरा फक्त जाणाऱ्या धीरजकडे बघत उभी असते. तिला इग्नोर करून त्याने अजून तिचा अपमान केलेला असतो. ती तशीच उभी असते. त्यामुळे निखिल तिच्या जवळ जात तिच्या हाताला धरून कारमध्ये बसवतो आणि कार फ्लॅटकडे नेतो. धीरजची माणसं त्यांच्या मागावरच असतात. त्यात गुरुने त्यांना त्या दोघांवर लक्ष ठेवायला सांगितलेलं असतं. धीरजला खरं तर मायराला बघून थोडी भीतीच वाटली होती. ती शिवांशी समोर जाईल का? तिला काही सांगेल का? तिच्यामुळे त्याला शिवांशीला गमवायचं नव्हतं. त्यामुळे त्याने लगेच गुरुला सांगून तिला शोधायला लावलं आणि तेथून जायला भागही पाडलं. आजचा भाग इथेच संपतो. तर पुढील स्टोरी पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा.